लंगरपेठ तालुका कवठे महाकाळचे रहिवासी असणारे संभाजी शिंदे व सुनील चौगुले हे बालपणापासूनचे सवंगडी होते. मोठे झाल्यावरही त्यांची मैत्री कायम होती. एकमेकांना मदतीचा हात देतच ते मोठे झाले होते. संभाजी याने लंगरपेठमध्ये स्टेशनरी दुकान टाकले होते. त्या दुकानात सर्व नित्योपयोगी वस्तू मिळायच्या. तर सुनीलने गावातच छोटे हॉटेल टाकले होते. तेथे तो बाहेर सणाच्या निमित्ताने गरजू साहित्य विक्रीही करत होता. संभाजी आणि सुनील या दोघांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे नेहमीचे होते. त्यात काही वावगेही नव्हते, कारण दोघे बालपणीचे जीवाभावाचे मित्र होते. साहजिकच दोघांच्या घरच्यांशी त्या दोघांची जवळीक होती. कोणत्याही अडीअडचणीत ते एकमेकांकडे जात येत होते. त्यांच्या घरचेही त्यांना परके मानत नव्हते. या आपुलकीच्या भावनेलाच माणुसकी म्हणतात. पण काही नीच मनोवृत्तीचे लोक मात्र आपुलकीचा गैरफायदा घेतात आणि माणुसकीच्या नात्याला काळिमा फासतात. त्याचे परिणाम मात्र त्या नराधमासह अन्य लोकांनाही भोगावे लागतात. सुनील मनमोकळ्या स्वभावाचा होता. त्याचा मित्रावर विश्वास होता. पण संभाजीच्या मनात मात्र वेगळाच खेळ सुरू झाला होता. संभाजी विवाहित होता. त्याचीही पत्नी, मुले होती. पण त्याची विकृत नजर आता सुनीलच्या पत्नीवर फिरू लागली होती. तो कधीही सुनीलच्या घरी जात होता. सुनीलची पत्नीही त्याचे आगत स्वागत करत होती. चहा पाणी विचारत होती. तो तिच्याशी गप्पा मारत बसत होता. हे सुनीलला माहीत होते. पण मित्रावर आणि पत्नीवर त्याचा विश्वास होता आणि मन चांगले असल्याने त्याच्या मनात घाणेरडा विचार शिवत नव्हता. याचाच गैरफायदा संभाजीने घेतला. त्याने त्याच्याशी जवळीक साधणे सुरू केले. चेष्टा मस्करी करता करता त्याने तिच्याशी चांगलीच घसट वाढवली. तिचा मोबाईल नंबर घेऊन तो तिला अधूनमधून कॉल करू लागला. तिच्याशी चॅटिंग करू लागला. तिच्याशी प्रेमाच्या गप्पा मारता मारता त्याने तिला चांगलेच जाळ्यात ओढले. तिलाही या खेळात मजा येऊ लागली. नवरा असतानाही नवऱ्याच्या मित्राबरोबर चोरीछुपे इश्काचा खेळ खेळण्यात तिला आनंद वाटू लागला. आपण पाप करतो आहोत याचे तिला भान नव्हती. नवऱ्याचा विश्वासघात करून तिने नवऱ्याच्या मित्राची जवळीक वाढवली. आता तो तिला भेटवस्तूही देत होता. भेटवस्तू देण्याचे प्रमाण वाढल्यानंतर त्याला रिटर्न गिफ्ट देण्यास ती तयार झाली. संधी साधून त्याने तिला मिठीत घेतले. तिनेही नकार नाही दिला. मैत्रीला, नात्याला आणि विश्वासाला काळीमा फासत दोघांनी शरीरसंबंध ठेवले. दोघांचेही जोडीदार होते. पण नव्या जोडीदाराचे सुख दोघांनाही हवेहवेसे वाटू लागले. अनैतिक संबंधाची चटक लागली की कशाचेच भान राहत नाही. तसेच त्या दोघांच्या बाबतीत झाले. हे दोघे चोरीछुपे संबंध ठेवत असले तरी ते फार काळ लपून राहत नाही. काही दिवसातच ही बाब सुनीलच्या कानावर पडली. सुरुवातीला त्याचा विश्वास बसला नाही. पण 4 लोक बोलतात तर मनात शंका येतेच. त्यामुळे त्याने मोठ्या विश्वासाने मित्र संभाजीला विचारले असता त्यांनी कानावर हात ठेवले. मी वाईट कसा वागेन असा उलट प्रश्न त्यांनी विचारला. पण त्याच्या बोलण्यात पडलेला फरक सुनीलच्या मनात संशय निर्माण करणारा ठरला. त्याच्या मनात संशयाने घर केले. त्याने त्याच्या पत्नीचे मोबाईल चॅटिंग पाहिले तेव्हा मात्र त्याला धक्काच बसला. आपली बायको आणि मित्र काय काय बोलतात हे त्याला समजले होते. दोघातील अनैतिक संबंध उघडच दिसत होते. पण आता बोलून काही फायदा होणार नाही. त्या दोघांनाही अनैतिक संबंधाची चटक लागली होती. ते काही ऐकणार नाहीत. शिवाय आपलीच बदनामी होणार या विचाराने सुनील गप्प बसला. पण त्याने संभाजी व आपल्या पत्नीच्या हालचालीवर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर त्याची पक्की धारणा झाली होती की आपल्या पत्नीचा फायदा आपला दोस्त संभाजी हा घेत आहे. सुनीलने दोस्त संभाजीबरोबर नेहमीप्रमाणे मैत्रीचा व्यवहार सुरू ठेवला होता. त्यामधील विश्वास तुटू दिला नाही. तो फक्त संधीची वाट पाहत होता. रात्री अपरात्री संभाजी सापडतो का त्याची वाट पाहत होता. सुनीलने संभाजी याच्यावर पाळत ठेवली. त्यास ठार मारण्यासाठी प्लॅन रचले. 2-3 वेळा प्रयत्न केला होता परंतु सुनीलचे धाडस झाले नाही. मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर 2023चा दिवस. त्या दिवशी सुनीलने त्याच्या पत्नीला हिरव्या मिरचीचा खरडा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने खरडा बनवला. पत्नी कामात असताना पाहून सुनीलने तो खरडा लहान प्लास्टिक पिशवीत भरून ती पिशवी आपल्या खिशात ठेवली. त्यानंतर तो हॉटेलवर निघून गेला. रात्री 8 ते 9च्या दरम्यान सुनील आणि संभाजी हे एकत्र आले. दोघांनी मनसोक्तपणे गप्पा मारल्या. त्यानंतर सुनील संभाजीला म्हणाला, चल आपण जेवायला जाऊ. तेव्हा संभाजी म्हणाला, आता नको. त्यानंतर दोघे गाडीवरून निघाले. संभाजी हा गाडी चालवत होता. त्याच्या मागे सुनील बसला होता. त्यांनी संभाजीला सांगितले की शिंदेवाडीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने गाडी घे. तशी संभाजी गाडी तिकडे नेऊ लागला. दुचाकीवरून प्रवास सुरू होता. सुनीलच्या मनात संभाजीविषयी चीड होती. आपल्या बायकोला नादी लावणाऱ्या आपल्या जीवाभावाच्या मित्राला त्याला भयंकर राग आला होता. त्याने नकळतपणे खिशातील
खरड्याची पुडी बाहेर काढली. त्यातील खरडा हातात घेऊन गाडी चालवणाऱ्या संभाजीच्या डोळ्यात घातला. अचानक झालेल्या या प्रकाराने संभाजीला काही सुचेनासे झाले व दिसेनासे झाले. डोळ्यांची जळजळ होऊ लागली. त्याने कशी तरी गाडी थांबवली. तसा सुनील चौगुले गाडीवरून खाली उतरला आणि धारदार शस्त्राने सापासाप संभाजीच्या चेहऱ्यावर, पाठीवर, मानेवर, छातीवर वार केले. संभाजी गाडीवरून खाली पडला. तो उठत असतानाच पुन्हा सुनीलने त्याच्यावर वार केले. संभाजीही प्रतिकार करत होता, त्यामुळे सुनीललाही जखमा झाल्या. अखेर संभाजी मरण पावला. त्यानंतर सुनीलने आपल्या अंगावरचे कपडे काढले आणि ते ओढ्याच्या पात्रात फेकून दिले. तो अंडरवेअरवरच घरी पोहोचला. त्यानंतर त्याने पत्नीला सांगितले की मी संभाजीला ठार मारले आहे. तिने आपल्या नवऱ्याकडे पाहिले. त्याच्या हातावरच्या जखमा पाहून आपल्या नवऱ्याने अघटित केल्याचे तिला समजून आले. सुनीलने दुसरे कपडे अंगावर चढवले आणि तो बाहेर पडला. या घटनेची माहिती कवठे महांकाळ पोलिसांना समजल्यानंतर पोलीस निरीक्षक घटनास्थळी आले. त्यांनी घटनास्थळाची मृतदेहाची पाहणी केली. त्यानंतर सुनील चौगुलेकडून माहिती घेतली. त्याने बनाव केला की गाडीवरून आलेल्या 3 अज्ञात इसमांनी माझ्या अंगावर चादर टाकून खाली पाडले. त्यानंतर त्या मारेकरांनी संभाजीला ठार मारले. हीच माहिती त्याने पोलिसांना दिली. त्या दोघांची मैत्री सगळ्या गावाला असल्याने कोणीही सुनीलवर संशय घेतला नव्हता. संभाजी शिंदे खुनाची फिर्याद सौरज संजय शिंदे याने पोलीस ठाण्यात दिली. गुन्हा रजिस्टर नंबर 414/2023 भान द वी कलम 302:34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सांगली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हवालदार यांनी घटनास्थळी भेट दिली असता त्यांनी लंगरपेठ ते शिंदेवस्तीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर ओढ्याच्या दोन्ही बाजूला शोध घेतला असता रक्ताने माखलेले कपडे, बॅटरी सापडली. त्यानंतर उपअधीक्षक यांनी घटनास्थळी पाहणी केली. पाहणी केल्यानंतर उपअधीक्षक यांनी सुनीलला विचारले, तुझी बॅटरी कोणत्या रंगाची आहे? त्यावर सुनील चौगुले गडबडला. ही बाब उपअधीक्षक यांच्या लक्षात आली. त्यानंतर ती बॅटरी व ओढ्याच्या त्या पात्रातील कपडे पंचांसमक्ष बाहेर काढले. सुनील याला पोलीस खात्यात दाखवताच त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. संभाजी शिंदे यांच्या खुनाचा बनाव सुनील चौगुले यांनी केला, पण घटनास्थळी सापडलेल्या वस्तू स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने शोधून काढल्या. त्यानंतर उपअधीक्षक यांनी केलेल्या प्रश्नांच्या माऱ्यांमध्ये सुनील चौगुले याला गुन्हा कबूल करावा लागला. संभाजीचा खून केल्यानंतर तो रात्रीच घरापर्यंत निव्वळ अंडरवेअरवर गेल्याचे काही गावकऱ्यांनीही पाहिले होते. त्यानंतर ओढापात्र सापडलेले त्याचे कपडे आणि वस्तू पाहता पोलिसांना सुनील चौगुलेवर संशय आला होता. एकूणच सुनील चौगुले यांनी आपल्या अंगावरचे कपडे ओढ्यात टाकल्यानेच हा बनाव होता हे लक्षात यायला वेळ लागले नाही. सुनील चौगुले आणि संभाजी शिंदे हे दोघेही विवाहित आहेत. त्यांना मुलेबाळे आहेत. यातील एक यमसदनी गेला तर दुसरा तुरुंगात गेल्याने दोन्ही कुटुंबे उड्यावर पडले आहेत. मित्रांनो, मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी ही सत्य घटना तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.